धम्मपद अरहंत वग्गो सारीपुत्त स्थविराची कथा अंध श्रद्धाळू बनू नका. अंध श्रद्धाळू बनू नका. स्थळ आहे जेतवन श्रावस्ती. असदो अकतयुंचं संधिछेदो चयो नरो हतावकासो वंतासो सवे उत्तमा पोरिसो. अशी पाली भाषेची गाथा आहे. याला थोडं सुरामध्ये म्हणण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ असा आहे, जो अंधश्रद्धाळू नाही, जो निर्वाणाला ओळखतो, जो जग निर्मितीचे रहस्य ओळखतो, जो अनुत्पन्न आहे, तो पुन्हा जन्माला येणार नाही. तसेच त्याची तृष्णा मेली आहे, तोच उत्तम पुरुष होय. गाथा कथा अशी आहे, एके दिवशी भगवंतांना भेटण्यासाठी 30 वनवासी श्रावस्ती येथील जेतवन विहारामध्ये आले. भगवंतांना त्रिवार वंदन करून ते एका बाजूला जाऊन स्थानापन्न झाले. त्यांना पाहून ते लवकरच अर्हतपद प्राप्त करण्यास समर्थ आहेत हे त्यांनी दिव्य दृष्टीने ओळखले. भगवंतांनी सारीपुत्ताला बोलवून विचारले, सारीपुत्त, केवळ इंद्रियावर, वीर्येंद्रिय, स्मृतींद्रिय, समाधींद्रिय व प्रज्ञांद्रिय चित्त एकाग्र करून साधना केली असता निर्वाण प्राप्त होऊ शकते. निर्वाण प्राप्त होऊ शकते काय? याविषयी तुला काय वाटते त्यावर प्रकाश टाकावा. तेव्हा सारीपुत्त म्हणाले, नाही बनते, मी तुमच्या सांगण्यावर श्रद्धा ठेवू शकत नाही की केवळ श्रद्धेंद्रियाची साधना केल्यानेच निर्वाण प्राप्त होईल, कारण माझी आपल्यावर अतूट श्रद्धा आहे. सारीपुत्ताने दिलेल्या उत्तरावर उपस्थित असणाऱ्या भिक्षूंमध्ये चर्चा सुरू झाली आणि ते म्हणाले, असे वाटते की अजूनही सारीपुत्ताने दुसऱ्या तीर्थकाची मिथ्यादृष्टी सोडली नाही, कारण सम्यक संबुद्धाच्या विषयी त्याने अविश्वास व्यक्त केला. तथागतांनी हे ऐकले आणि त्या भिक्षूंना म्हणाले, मी सारीपुत्ताला अशा अर्थाचा प्रश्न केला की सारीपुत्त पंचेंद्रियाची भावना केल्याशिवाय साक्षी भाव आध्यात्मिक दृष्टी न वाढविता निर्वाण प्राप्त होऊ शकते काय? याचे उत्तर देताना असे केल्याने कुणालाही निर्वाण प्राप्त होऊ शकत नाही असे म्हटले. त्याने असे कधी म्हटले की दानाचे किंवा केलेल्या कर्माचे फळ किंवा विपाक होत नाही. बुद्ध गुणांमध्ये त्याची श्रद्धा नाही, त्यामुळे तुम्ही तो अश्रद्धाळू आहे असा त्याच्यावर आरोप लावू शकत नाही. सारीपुत्ताने ध्यानाच्या शक्तीने मनाची अशी अवस्था प्राप्त केली ज्यामुळे ती निर्वाण फलाकडे घेऊन जाते. त्याने स्वतः मार्गाचा व फलाचा साक्षात्कार केल्यामुळे तो केवळ बुद्धाच्या श्रद्धेवर विश्वास ठेवून वागू शकत नाही. स्वतःच्या अनुभवातून तो वागतो, त्यामुळे तो स्तुतीस पात्र आहे. सारीपुत्ताने दिलेल्या उत्तरामुळे संभ्रमात पडलेल्या भिक्षूंना समजावून सांगताना तथागतांनी वरील गाथा उच्चारली होती. तात्पर्य, दुसऱ्यावर अंधप्रमाणे श्रद्धा किंवा विश्वास ठेवू नये, डोळसपणे श्रद्धा ठेवावी. म्हणूनच म्हटले जाते, जो दुसऱ्यावरील विश्वासाला त्याचा कार्यभाग बुडाला. म्हणून म्हटले जाते, जो दुसऱ्यावरील विश्वासाला त्याचा कार्यभाग बुडाला. म्हणजे का बा, तुम्ही जर आंधळेपणाने दुसरा विश्वास ठेवला, लय चांगला आहे, माझा भाऊ होय ना, लय चांगला आहे, मग काका होय ना, लय चांगला आहे, माझा मित्र होय ना, जाऊ दे. मग तर कसं आपणच तर येणे केलं नाही, विचार केला बरोबर डुबते मग ते. म्हणून म्हणते भगवंत का बा, जो पण तुझ्या कसोटीमध्ये उतरत नाही विश्वास पूर्ण,
तोपर्यंत मानू नका म्हणते. कसोटी लावली पाहिजे. तर हेच यापासून बोध घेण्यालायक आहे. नाही तर काही जण फसतात ना, आहे का नाही. अशा किती कंपन्या आल्या, लोकांचे पैसे जमा केले आणि देश सोडून पळाले. गरिबाचे पैसे काही भेटत नाही, गेले बिचारायचे. असं होत राहते दर 10 वर्षाला. पहा तुम्ही, नवीन कंपन्या येतात, काहीतरी प्रलोभन दाखवतात, 6 महिन्यामध्ये डबल, 1 वर्षात डबल, अशी ऑफर तशी ऑफर, बम पैसे सावळतात. ते आपल्या काहीच्या पॉलिसीच्या नावाखाली म्हणा किंवा काही एखाद्या बँक काढते येते नवीन, त्याच्या पैसे आहे ना, मैत्री लय अशा कंपन्या येतात, मस्त पैसा गोळा करतात आणि पुरे बिचारे गरिबाचे पैसे कोणी 10,000, कोणी 5,000, कोणी 15,000. त्याला काय 5,000 भाडं बसतात, वकील करता काय, वकीलच घेईन जास्त पैसे म्हणून गरीब काही म्हणत नाही आणि ते डुबले पैसे. मग असे पकडा, एका जणाचे 5,000 10,000 असे करता असे लाखो लोकांचे पैसे अरबो-खरबोनं होऊन जाते. झाला तो सुखी. असंच तर होत राहते. म्हणून गरीब हा अधिक गरीब होतो, श्रीमंत अधिक श्रीमंत होतो आणि त्याला काही न्याय नाही भेटत. याच्यावर जबाबदार कोण बा? तर जे वास्तविक सरकार असते ते जबाबदार असते. त्याचं काम आहे जे घेतले पाहिजे डबलनं परत कर, नाही तर कारवाई होईल. पण योग्य कारवाई काही होताना काही दिसत नाही, आहे का नाही. मग न्याय संविधान बरोबर आहे, मग ते चालवणारे का नाही चांगले आहे का नाही आहे याचं आपणच ते ठरवलं पाहिजे. म्हणून योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी बसला तर योग्य न्याय मिळते. म्हणून त्यासाठी योग्य माणसं तयार करणं फार आवश्यक आहे आणि ते आपण कराल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.